नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत 50 महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट स्वरूपात. आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर आज या अधिवेशनावरती चर्चा होण्याची शक्यता. राज्य मागासवर्ग आयोग महिन्याभरात अहवाल सादर करणार. फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार. मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत घोषणा. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा संवाद दौऱ्याला 20 डिसेंबरपासून सुरुवात. 20 ते 23 डिसेंबर दरम्यान बीड, जालना, परभणी, लातूर जिल्ह्याचा दौरा. 23 डिसेंबरला बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा. मराठा आरक्षणावर कायदा करायचा असल्यास 24 डिसेंबरच्या आत करा. 24 तारखेच्या डेडलाईनवर जरांगे ठाम. फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागल्यास आरक्षणाचा मुद्दा रेंगाळणार. शिंदेंच्या निवेदनावरून सगळ्यांचीच निराशा. आरक्षणासाठी केंद्र सरकारची मदत आवश्यक. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये खासदार निलंबन आणि ईव्हीएमवरती चर्चा. सूत्रांची माहिती. बैठकीत खासदारांच्या निलंबनाचाही निषेध. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असणार इंडिया आघाडीचे समन्वयक. नवी दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत खरगेंना समन्वयक करण्याचा निर्णय. 15 जानेवारीपर्यंत इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार. दिल्लीतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्व पक्षांचं एकमत. भीम आर्मीचे चंद्रशेखर इंडिया आघाडीमध्ये येण्यास उत्सुक. पवारांची घेतली भेट. वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्याबाबत अनेक नेत्यांचं मत अनुकूल. ठाकरे गटानं प्रस्ताव मागवला. वंचितचा प्रस्ताव आल्यानंतर पुढची चर्चा. मतांचं विभाजन टाळण्यासाठी इंडिया आघाडीची भूमिका. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी केजरीवालांची नाराजी दूर केली. ठाकरेंवरती इंडियातील नेत्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी असल्याची सूत्रांची माहिती. नाराजी दूर करण्यासाठीच ते परवा भेटले केजरीवालांना. संसदेच्या घुसखोरी प्रकरणात शरद पवार यांचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र. सुरक्षेतील त्रुटीची तात्काळ चौकशी करण्याची पवारांची मागणी. उदयनराजे भोसलेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट. मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजेंची पंतप्रधानांशी चर्चा. ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांची तब्बल 1.5 तास चौकशी. पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सुधाकर बडगुजर कायदेशीर मदत घेणार. रवी राणा आणि नवनीत राणा यांना मोठा झटका. हनुमान चालिसा पठण प्रकरणात गुन्हे रद्द करण्याची याचिका मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळली. साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली. पी शिवशंकर यांना तात्काळ पदभार सोडण्याचे आदेश. स्थानिकांना ओळखपत्र सक्ती करण्यास ग्रामस्थांनी केला होता विरोध. एल्गार परिषद प्रकरणातील गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन. 1 लाख रुपयांच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर. या प्रकरणी जामीन मिळवणारे नवलखा 7वे आरोपी. अंधेरी स्टेशनवरती रात्री 4 तासांचा मेगा ब्लॉक. मुंबईत अंधेरी गोखले ब्रिजचं काम चालू असल्यानं मध्यरात्री घेण्यात आला मेगा ब्लॉक. प्रत्येक होर्डिंगवरती QR कोड लावा. होर्डिंगसाठी सर्व पालिकांच्या हद्दीमध्ये विशिष्ट जागा निश्चित करा. मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारसह पालिकांना निर्देश. मुंबईमध्ये हलक्या स्वरूपाची थंडी. मुंबई किनारपट्टीवरती ताशी 15 ते 20 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज. मुंबईतल्या हवेची गुणवत्ता खालावली. वांद्रे कुर्ला संकुलात वाईट हवेची नोंद. हवेचा निर्देशांक 137 वर. त्यामुळे धोक्यानं हवेच्या गुणवत्तेवरतीही आणखीन परिणाम होणार. मुंबईमध्ये वाढणारं प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार. अनुभवी कंपन्यांची कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी. सुरक्षित रेल्वे परिचालनासाठी मध्य रेल्वेच्या विविध उपाययोजना. ओव्हर किंवा अंडर ब्रिजमधनं बांधून सगळे रोड क्रॉसिंग गेट बंद. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती अनधिकृत बांधकाम भुईसपाट. वसई विरार महापालिका आणि MMRDAची कारवाई. खडकवासला धरण प्रकल्पामध्ये कमी पाणीसाठा शिल्लक. पाटबंधारे विभागासोबत बैठक घेऊन पुण्याच्या पाणी कपातीचा निर्णय. राज्यामध्ये बिअरच्या विक्रीत 12% वाढ. शासनाला विक्रीच्या उत्पादन शुल्कापोटी 2034 कोटींचा महसूल. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. ठाण्यामध्ये मंगळवारी आढळला कोरोनाचा रुग्ण. रुग्णावरती महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू.
वर्षभरात इंडिगोच्या विमानानं 10 कोटी प्रवाशांचं उड्डाण. विमानानं प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ. इंडिगो जागतिक पातळीवरती पहिल्या 10 कंपन्यांमध्ये. पिचकारी बहादर रेल्वेच्या रडारवरती 5 लाखांचा दंड वसूल. 8 महिन्यात 1150 जणांवर कारवाई. अस्वच्छता पसरवणाऱ्यांवरती रेल्वे विभागाची मोठी कारवाई. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये नाचोना गावामध्ये पूर्व वैमनस्यातनं हत्या. अंगणात बसलेल्या महिला आणि वृद्धाच्या अंगावरती 4 चाकी घालत हत्या. 3घांचा मृत्यू, 3 जखमी. पालघरमध्ये एका कामगाराचा लिफ्टमध्ये अपघाती मृत्यू. अनेक दिवसांपासून लिफ्ट नादुरुस्त असल्याची माहिती. अंबरनाथमध्ये दागिने चोरी करणाऱ्या बंटी बबलीला अटक. नाशिकमध्ये 2 दोघांना अटक. 3 लाखांपेक्षा जास्त दागिन्यांची चोरी. महानगरमधल्या भीषण कार अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर. नशेखोर आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. बांगलादेशात खुनाच्या गुन्ह्यातील शिक्षा ठोठावलेला आरोपी पनवेलमध्ये 3 महिन्याच्या पेरोलवरती सुटल्यावरती बांगलादेशातनं पळालेल्या आरोपीला अखेर अटक. अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या शौचालयांचे दरवाजे चोरीला. नगरपालिकेकडनं शौचालयाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष. अंबरनाथ तहसील कार्यालयातील लिफ्ट बंद. वृद्धांना वरच्या मजल्यावरती उचलून नेण्याची येते वेळ. तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. जळगावातल्या मामुराबादमध्ये 7 एकर कापसावरती शेतकऱ्यांना फिरवला रोटर. अवकाळीमुळे कापसाचं नुकसान. सरकारकडे मदतीची मागणी. नंदुरबारमध्ये टोमॅटोची आवक जास्त. आवक वाढल्यानं टोमॅटो फक्त 10 रुपये किलो. दर कोसळल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. नंदुरबारमध्ये 1.5 लाख क्विंटल मिरचीची आवक. यावर्षी मिरचीची आवक वाढण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू. शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दरात कापसाची खरेदी. धुळे जिल्ह्यात यावर्षी रब्बी क्षेत्रात घट. 61,000 हेक्टरवरती रब्बी पेरणी. अवकाळीच्या रब्बी पिकांना फटका. धुळ्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे मिरची, वांग्यावरती कीड. तापमानात घट झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान. धुळ्यामध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीचा फटका. अनियमित वीज पुरवठ्यानं शेतकरी नाराज. नंदुरबारमध्ये सारंगखेडा यात्रेला सुरुवात आणि आतापर्यंत 600 घोडे झाले दाखल. नंदुरबार आगाराला नवीन वर्षात 40 इलेक्ट्रिक बस मिळणार. आगारामध्ये 11 चार्जिंग स्टेशन सुद्धा उभारण्यात येणार. अहमदनगरला शनी शिंगणापूर मंदिरासमोर ग्रॅनाइट दगडामध्ये नवग्रह दीपस्तंभ. 72 फूट उंच स्तंभ ठरतोय भाविकांसाठी विशेष आकर्षण. भंडाऱ्यातल्या होसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्याचा प्रकल्पग्रस्तांचा इशारा. पुण्याच्या भोरमध्ये कृषी विभागाकडनं शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचं आयोजन. शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेची माहिती व्हावी यासाठी कृषी विभागाकडनं उपक्रम. कोकण रेल्वेकडनं एका महिन्यात 7,013 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. या कारवाईतनं 2,05,52,000चा दंड वसूल. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं 100% आरक्षण. ऑनलाईन संकेतस्थळावरनं आणि तिकीट खिडक्यांवरनं आरक्षण झालं. बुलढाणा जिल्ह्यातल्या 6 वर्षीय शिवराज कापुरेनं सर केले कळसुबाई शिखर. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी 5,427 फुटांचं शिखर सर केल्यानं शिवराजचं ते सर्व स्तरातनं कौतुक.